हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गाड्यावर भेटतो तसा वडापाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हे पहा, आपण सर्वप्रथम मसाला बनवून घेणार आहोत. मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घातलेला आहे बराचसा. हे पहा, जिरं थोडंसं घातलेलं आहे, धने घातलेले आहे थोडेसे अख्खे, आणि थोडंसं ओवा देखील घालणार आहे यामध्ये. हे पहा, वहिनी काय अजून घरी बनवायचं म्हणून ओवा टाकतो आपण. हे पहा, चव देखील छान लागते. आता आपण ह्याचा मसाला बनवून घ्या सर्वप्रथम वडापावचा. हे पहा, तेल घातलेलं आहे कढईमध्ये, एक पळीस तेल घातलेलं आहे, आणि मोहरी टाकायची आहे त्यामध्ये. मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आपण. हे पहा, मोहरी मस्त फुलून द्यायची आहे, आणि हळद घालायची आहे जसं तुमचं. आता आपण मसाला घालायचा आहे त्यामध्ये. हे पहा, मसाला सर्व असा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला. पाणी बिणी घातलेलं नाही मसाल्यामध्ये, आपण सुकाच वाटून घेतलेला आहे. आणि 3 बटाटे घेतलेले आहेत मी या ठिकाणी, पाहू शकता. हे बटाटे सर्व मिक्स करून, उकडून घेतलेले बटाटे स्मॅश करून आपण छान असे मसाल्याला मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण सर्व. आपला मसाला देखील तयार झालेला आहे. आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. हे पहा, मस्त मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. हे वड्यासाठी लागणारं. आपण याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आता, आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक कापून. हे पहा, कोथिंबीर घातलेली आहे बरीचशी. छान याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ सर्व व्यवस्थित सर्व मसाल्याला लागेल. अशा प्रकारे छान असं लावून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. छान मसाला देखील भाजलेला आहे आपला. हे पहा, छान तयार झालेलं आहे. आता आपण भाजीपर्यंत एका कढईमध्ये तेल तापायला ठेवूया वडे तळण्यासाठी. हे पहा, जवळजवळ अर्ध्या कढईच्या वर थोडंसं कमी तेल तापायला ठेवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तेल जास्त ठेवायचं आहे आपल्याला. यामध्ये आता बेसन घेणार आहोत. मोठ्या 2 वाट्या घेतलेलं आहे बेसन. हे पहा, आता हे गोट्या पहिले फोडून घ्यायचं आपल्याला. हे पहा, छान असं. आता यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी, मीठ घातलेलं आहे. हे पहा, आणि हळद देखील घातलेली आहे. थोडं थोडं पाणी घेऊन आपण याला चमच्याच्या साह्याने छान असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे पहा, मीठ घातलेलं आहे आपण, सोडा घातलेला नाही आहे. छान असे बिन सोड्याचे पण वडे किती सुंदर होतात पहा तुम्ही. आता मस्त गोट्या सर्व व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम पातळ असं पीठ करायचं आहे. हे पहा, सर्व गोट्या व्यवस्थित फुटलेल्या आहेत, पाहू शकता. चमच्याच्या साह्यानेच फोडून घेतलेल्या आहेत. हे पहा, सर्व व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. बॅटर वड्याला आपण लावणार आहोत ते. जर तुम्हाला पाणी लागलं थोडंसं ॲड करू शकता अजून. हे पहा, थोडंसं पाणी टाकलेलं आहे. छान असं नीट हलवून घेतलेलं आहे. हात देखील थोडा दूधसुद्धा भरलेलं नाही आहे, पाहू शकता. छान असं, एक जास्त पातळसुद्धा नाही, मस्त असं मिश्रण आपलं बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता. आता आपण जे पीठ आपण मिक्स केलेला बटाटा, तो मसाल्याचा आपण आता वडे बनवून घेणार आहोत. हे पहा, हे छान असं मस्त फेटून घेतलेलं आहे. अगदी गाड्यावर मिळतो तसा वडापाव आपण तुम्हाला दाखवणार आहे आज. हे पहा, कसा लागतो चवीला ते सुद्धा कळेल तुम्हाला. अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण चटणी बनवून घेणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यात. हिरवी चटणी, मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. हे पहा, पुदिना असेल तर पुदिना देखील टाकू शकता, चवीला छान लागते अजून चटणी. हे पहा, मीठ घालायचं आहे. आता आपण हे पाणी घालून मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, चटणी आपली तयार झालेली आहे हिरवी. छान असं आता आपण वडे बनवून घेणार आहोत त्याचे बटाट्याचे. हे पहा, छान असे 6 वडे बनवणार आहे मी. हे पहा, छोटे छोटे तुम्हाला साईज जशी लागेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. गोल ठेवले तरी चालतील. थोडेसे दाबून घेतले मी, थोडेसे दाबून घेणार आहे. हे पहा, असे थोडेसे बारीक असे वडे बनवलेले आहेत सर्व मसाल्याचे. हे पहा, जास्त वडे नाही मसाला केलेला मी, थोडेसेच केलेले आहेत. हे पहा, छान असे वडे तयार झालेले आहेत आपले, पाहू शकता तुम्ही. अगदी गाड्यावर मिळतो चवीला, पण खूप छान लागतात वडे. हे पहा, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल
तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं तेल देखील तापलेलं आहे. त्यामध्ये वडे सोडून द्यायचे आहेत आपल्याला. सर्व वडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. एक एक करून आपण सर्व वडे त्यामध्ये आता छान असे भाजून घेणार आहोत तेलात. अशा प्रकारे आपण बेसन लावून घेतलेलं आहे. 4 ते 5च वडे बनवले आहेत मी. हे पहा, छान खरपूस असे वडे भाजून घ्यायचे आहेत मस्त आपल्याला. वडे छान आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचे आहेत. असे तेलामध्ये लालसर असे मस्त करून घ्यायचे आहेत. छान आपण त्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे तरीसुद्धा किती छान वडे छान फुललेले आहेत. पाहू शकता तुम्ही, मस्त लालसर असे झालेले आहेत. हे पहा, आता आपण यामध्ये या गरम तेलातच मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. गरमच तेल मिरच्यांना पाहिजे. छान अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि लसूणसुद्धा मी तळून घेते थोडासा आपल्याला सुक्या चटणीसाठी. तुम्हाला तळायचं असेल तर तळू शकता, नाही तळला तरी तसंच टाकलं तरी छान लागतो चटणीत. आपण वडापावची सुकी चटणी भेटते लाल ती बनवणार आहोत. आता आपण चुरा काढणार आहोत. त्यासाठी चुरा काढून घेऊया थोडासा. तो पण छान असा लालसर करून घ्यायचा आहे. छान लालसर झाला की थंड झाला की आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. थंड झाल्यावर आपण लसूण त्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे मस्त. आता त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे, लागेल तसं तुम्हाला. मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्सरला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. आपण तळून घेतलेलं लसूण देखील घातलेलं आहे. पाहू शकता, एकदम पावसाळ्याचे दिवस आहे. वडापाव खायला एकदम भारी वाटतं. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. थँक्यू.